याच्यामध्ये फक्त क्रशिंग एवढीच एक प्रोसेस होती. 48 डिग्रीच्या वरती तापमान जात नाही. हे हायेस्ट टेम्परेचर. न्यूट्रिशन व्हॅल्यूसुद्धा त्याच्यानी व्हॅनिश होते. हिटिंग झाल्यामुळं लहान बाळाच्या मालिशसाठी नेतात, केसांसाठी चांगलं असतं. असं मोहरी तेल आणि तिळ तेल थंडीमध्ये सांधेदुखी होती त्यावेळेला जास्तीत जास्त वापर होतो याचा. नमस्कार मित्रांनो, मी कृष्ण आळवर स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आज आपण श्रामपूर तालुक्यातील वरण्य नॅचरल ऑइल लाकडी घाण्याचे शुद्ध तेल या स्टार्टअपला आपण भेट देण्यासाठी आलो आहे. तर मित्रांनो, या ज्या स्टार्टअपविषयी तुम्हाला सर्व माहिती या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे, त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. तर नमस्कार दादा. नमस्कार. दादा तुमचा एकदा परिचय काढू. मी मनोज सुरेंद्र पवार, राहणार मूळ श्रीरामपूर. बी मेकॅनिकल आहे. 5 ते 6 वर्ष मी जॉब केला पुण्यामध्ये आणि दिल्लीमध्ये, आणि त्यानंतर एक 5 वर्षापूर्वी हा व्यवसाय सुरू केला मी लाकडी तेल घाण्याचा. अच्छा दादा, तुम्ही या व्यवसायाकडे कसे वळले? स्वतःचा व्यवसाय चालू करायचा होता, पण लाँग टर्म चालणं असा व्यवसाय काय असं शोधत होतो. तर पुण्यामध्ये असताना शोधलं बरंच. तर हा एक व्यवसाय वाटला, इंटरेस्टिंग वाटला आणि लोक वळत आहेत असं दिसलं पण याच्यामध्ये. म्हणून मग ज्याच्यामध्ये आपल्याला नाव पण बनवता येईल आणि जास्त काळ हा व्यवसाय टिकल असा हिशोबाने आपण हा निवडला. अच्छा, तर सुरुवातीला तुम्ही हा व्यवसाय उभा करण्यासाठी किती खर्च आला? सुरुवातीला खर्च तसा बघितला तर 7 ते 8 लाख रुपये आम्हाला टोटल गेला. म्हणजे मग शेड असेल, त्याच्यामध्ये मशिनरी असेल, कच्चा माल असेल, वेगळे म्हणजे पिंप, म्हणजे जे काही वस्तू आहेत. तर आपल्या तेल घाण्यामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचं तेल काढलं जातं? आपल्याकडे 9 प्रकारचे तेल काढले जातात. रेग्युलर स्वयंपाकात वापरले जाणारे शेंगदाणा, करडई, सूर्यफूल आणि मोहरी, आणि इतर खाण्याच्याच क्वालिटीचे असतात सगळे. बाकी येतात ते तीळ, खोबरं, जवस, बदाम, एरंड, अशा प्रकारचे 9 तेल आपण आपल्या इथे बनवतो. अच्छा, आणि सर्व तेलांचं आपण लाकडी तेल घाण्यावरच गाळप करतो. तर दादा, जो तुम्ही तेल काढण्यासाठी कच्चा माल वापरता तो कुठून आणता? कसं आहे, काही माल आपण शेतकऱ्यांकडनं पण घेतो, काही माल व्यापाऱ्यांकडनं पण घेतो. म्हणजे जसं शेंगदाणा आहे, शेंगदाणा हा ज्या वेळात त्याचं क्रॉप निघतो त्या वेळात आपल्याला शेतकऱ्यांकडनं भेटतो, पण त्या व्यतिरिक्त आपल्याला तो व्यापाऱ्यांकडनंच घ्यायला लागतो. कधी हावरी भेटते, कधी खोबरं भेटतं शेतकऱ्यांकडनं. तर दादा, साधारण 1 लिटर तेलासाठी कच्चा माल किती लागतो? आता असं बघितलं तर प्रत्येक तेलासाठी वेगळं वेगळं यील्ड आहे. ऑइल कंटेंट प्रत्येक कच्च्या मालामध्ये वेगळा आहे. म्हणजे शेंगदाण्यात बघितलं तर 40-42% आसपास उतारा भेटतो. तो जर ढोबळा असेल तर, घुंगरू म्हणजे रेग्युलर आपला खाण्याचा घेतला त्याच्यात कमी पर्सेंटेज येतं. खोबऱ्यामध्ये 50% वर पर्सेंटेज येतं, तेलाचं प्रमाण येतं. म्हणजे 1 किलो खोबऱ्यामध्ये अर्धा लिटरच्या आसपास तेल निघतं आपल्याला, असं आहे. अच्छा, मोहरीमध्ये 25%च्या आसपास उतारा भेटतो आपल्याला. तर दादा, आपल्याकडे जे पारंपरिक पद्धतीने तेल काढलं जातं त्याचा आरोग्यासाठी कसा फायदा आहे? आरोग्यासाठी फायदा म्हणजे एक म्हणजे आयुर्वेदानुसार एक नियम आहे की जे नॅचरल पद्धतीने पिकतं ते नॅचरल पद्धतीनेच आपण कंझ्युम केलं पाहिजे. तर आता आपलं जे तेल गाळप होतं लाकडी घाण्यावरती, याच्यामध्ये फक्त क्रशिंग एवढीच एक प्रोसेस होती. या व्यतिरिक्त दुसरी प्रोसेस होत नाही. म्हणजे क्रशिंग करताना सुद्धा, म्हणजे ज्यावेळेला लाकडी घाण्यामध्ये तेल काढलं जातं त्यावेळेला 48 डिग्रीच्या वरती तापमान जात नाही. हे हायेस्ट टेम्परेचर झालं 48 डिग्री सेल्सिअस. अच्छा, त्याच्यामुळं म्हणजे जास्त टेम्परेचर गेल्याने काही होतं का? हा, त्याचा जो केमिकल बॉन्ड असतो, म्हणजे प्रत्येक केमिकल बॉन्ड असतो, प्रत्येक वस्तूचा, प्रत्येक घटकाचा केमिकल बॉन्ड असतो, हा चेंज होतो. न्यूट्रिशन व्हॅल्यूसुद्धा त्याच्यानी व्हॅनिश होते. हिटिंग झाल्यामुळं न्यूट्रिशनल व्हॅल्यू व्हॅनिश होते. तर याच्यामध्ये तसं होत नाही. याची पूर्ण न्यूट्रिशनल व्हॅल्यू जी आहे ही जशीच्या तशी टिकून राहते, आणि जे आपल्या शरीराला उपयुक्त आहे ती सर्व आपल्याला त्याच्यातून भेटते, जे की रिफाईंड तेलामध्ये आपल्याला भेटत नाही. बाकीचे मग तसं बघितलं तर खोबऱ्याचं तेल आहे. खोबऱ्याचं तेल आपण बनवतो खाण्याच्या क्वालिटीचं. मग बरेच लोक काही स्वयंपाकासाठी नेतात, लहान बाळाच्या मालिशसाठी नेतात, केसांसाठी चांगलं असतं. त्यानंतर बदाम तेल आहे. बदाम हे मुळात बुद्धिवर्धक आहे, त्याच्यामुळं लहान मुलांच्या खाण्यामध्ये दिलं जातं किंवा त्यांच्या मालिशला हाडासाठी मजबूती देतं. तसंच तीळ तेल आहे.
तीळ तेलसुद्धा हाडांच्या मजबूतीसाठी चांगलं आहे आणि पेनकिलरसारखं पण काम करतं. जसं मोहरी तेल आणि तिळ तेल थंडीमध्ये सांधेदुखी होती त्यावेळेला जास्तीत जास्त वापर होतो याचा. असं आपण वापरू शकतो. एरंड तेल आहे, केसांसाठी हे खूप चांगलं असतं. लेडीज पार्लरमध्ये बऱ्यापैकी वापरतात. तर दादा यात तुमचं विक्री व्यवस्थापन कसं आहे त्याला? विक्री व्यवस्थापन आता आपला रिटेल पण भरपूर चालतो आणि काही जे किराणा मार्ट आहेत यांच्याशी आपला टायअप आहे, मग त्या ठिकाणी पण आपला माल सप्लाय होतो आणि तिथून सुद्धा विक्री आहेत. मग बरेच कस्टमर तिथून घेऊन जातात आणि बराच आपला रिटेल काउंटर त्यापेक्षा मोठा आहे. अच्छा, आता इथं तुमची पर लिटर विक्री कशी? पर लिटर आता प्रत्येक याची वेगळी येते. शेंगदाणा तेल 350 रुपये लिटर आहे. अच्छा. सूर्यफूल आणि दादा आपल्या तेल घाण्यावरती जास्त खप कुठल्या तेलाचं आहे? जास्त कप आहे ना आपला स्वयंपाकाला लागणारे तेल आहेत, म्हणजे शेंगदाणा, करडई, सूर्यफूल या तेलाचा आपला जास्त कप आहे. अच्छा, आणि त्याचा रेट कसा आहे? करडईचा रेट 450 रुपये लिटर आहे, सूर्यफूल 360 रुपये लिटर आहे, शेंगदाणा 350 आहे. करडई यावर्षी महाग आहे कारण क्रॉप यावर्षी कमी होतं त्यामुळे रेट वाढले. तो पुढच्या वर्षी पुन्हा कमी होईल, मूळ किमतीला येईल, पुन्हा 350च्या आसपास येईल असते. तर दादा या व्यवसायामध्ये नफा आणि तोटा याचं गणित काय? नफा आणि तोटा आता साधारणतः बघितलं ना तर सगळ्या ओव्हरऑल जेवढं पण आपण प्रोडक्शन करतो याचा सगळ्याचा काढला तर तो 10 ते 15% आसपास आपल्याला भेटतो. म्हणजे काही वेळेला काय होतं की शेंगदाण्यात जास्त नफा भेटतोय तर करडईमध्ये कमी नफा भेटतोय, कधी सूर्यफुलात कमी भेटतो, कधी करडईत जास्त भेटतो, कधी खोबऱ्यात पण चांगला भेटतो, किंवा खोबरं, तीळ, बदाम यांचं सेल कमी असल्यामुळं त्याच्यात मार्जिन असतो पण मग फास्ट सेल नसतो. मग असं जर तुम्ही एकंदरीत सगळा ॲव्हरेज काढला तर 10 ते 15% आसपास आपल्याला ॲव्हरेज प्रॉफिट भेटतो याच्यामधून. तर दादा तुम्ही हा व्यवसाय करून स्वतः समाधानी आहात? हो, खूप समाधानी आहे. कारण एकतर काय होतं, व्यवसाय करण्यामागचं हे होतं की आपल्याला वेगळे वेगळे प्रयोग करता येतात. आता जसं मी सुरुवातीला करायचा तर फक्त शेंगदाणा तेलावरच विचार करून केला होता, पण मग आता वेगळे वेगळे 9 प्रकारची तेलं मी सुरू केली, किंवा इतर अजून काही मला करता येतं. मी मेकॅनिकल इंजिनियर असल्यामुळे मी त्याच्यात सुद्धा काही वेळेला डोकं लावतो. असं माझ्या मनाप्रमाणे मला काम करता येतं आणि घरातल्यांना देखील तो सांभाळता येतो. दादा नवीन कोणाला जर हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सल्ला देऊ इच्छिता? नवीन जर कोणाला सुरू करायचं असेल तर मुळात म्हणजे यूट्यूबच्या आहारी नाही गेलं पाहिजे. यूट्यूबमधून तुम्ही फक्त कन्सेप्ट घ्या, बाकी समजा तुम्हाला लाकडी घाण्याचा, तेलाचा किंवा मसाल्याचा कोणताही व्यवसाय करायचा आहे तर तुम्ही ॲक्च्युअल प्लेसला जाऊन त्याची माहिती घ्या, ॲक्च्युअल बिझनेसचा पूर्ण अभ्यास करा, मार्केट किती आहे, आपल्या लोकेशनला कोणता व्यवसाय चालू शकतो, मसाल्याचा किती चालू शकतो किंवा तेलाचा कोणता चालू शकतो, अशा प्रकारचा अभ्यास करून आपण करू शकतो.